श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. प्रत्येक शनिवारी आणि अमावास्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायीला हाकलून लावू नये. गायीला अन्न आणि गूळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती नांदते. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते. झाडांची काळजी. 10 महिन्यांनी झाडांची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. मीठदान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. देवघराची रचना. देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.